नमस्कार मित्रांनो, आज आपण विणधोगातली ही तुटेना मालिकेच्या आजच्या भागात नेमकं काय घडलं ते अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आजचा भाग समर आणि स्वानंदीच्या गोड रोमॅन्टिक क्षणांनी भरलेला होता. त्याचबरोबर मल्लिकाने पुन्हा एकदा नवीन कारस्थान रचताना दिसली. तर चला आजच्या भागात सुरुवात करूया. पण त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्हाला सपोर्ट नक्की करा. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात होते तिथूनच जिथे कालचा भाग संपला होता. समर आणि स्वानंदी दोघेही किचनमध्ये असतात. स्वानंदी एकटीच नाश्त्याची तयारी करत असते. तेवढ्यात समर तिच्याकडे येतो आणि हसत म्हणतो, स्वानंदी मॅडम, आज मी तुम्हाला मदत करणार आहे. तुम्ही मला काहीच बोलायचं नाही. हे ऐकून स्वानंदी थोडी हसते आणि म्हणते, तुम्हाला किचनमध्ये काम करण्याची सवय नाही. तुम्ही राहू द्या, मी एकटीच सगळं करते. पण समर कुठे ऐकणार. तो लगेच म्हणतो, तुम्ही माझी बायको आहात, मग तुम्हाला मदत करणं माझं कर्तव्य आहे. आज मी पण काम करणार. यानंतर समर थेट कांदे चिरायला घेतो. पण स्वानंदी पुन्हा त्याला थांबवते. तुमचा हात कापेल, तुम्हाला जमणार नाही. समर मात्र आत्मविश्वासाने म्हणतो, काहीही होत नाही, मी करतो. तो कांदा चिरायला सुरुवात करतो, पण काही क्षणातच कांद्यामुळे त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. त्याला इतकी जळजळ होते की तो डोळे मिटूनच कांदा चिरायला लागतो. हे पाहून स्वानंदी घाबरते. तिला वाटतं आता समरचं बोट कापेल की काय, म्हणून ती त्याला मदत करण्यासाठी पुढे जाते. पण गडबडीत उलट स्वानंदीलाच चाकू लागतो. तिच्या बोटातून रक्त येऊ लागतं. हे पाहता समर पूर्णपणे घाबरून जातो. तो लगेच तिचा हात पकडतो आणि तिच्या जखमेची काळजी घेतो आणि तिच्या बोटाची काळजी घेत तो लगेच तिला हळद लावतो. त्यानंतर समोर थोडा रागवत म्हणतो, स्वानंदी मॅडम, तुम्ही मध्ये का आलात? मी माझ्या पद्धतीचा कांदा कापत होतो ना. कांदा मोठा कापला किंवा छोटा कापला, शेवटी तो पोटातच जाणार होता. समरचं हे बोलणं ऐकून स्वानंदीच्या चेहऱ्यावरती हसू येतं. मग समर तिला खुर्चीवर बसवतो आणि प्रेमाने म्हणतो, आता तुम्ही इथून अजिबात उठायचं नाही, हलायचं नाही. मी सगळं काम करतो, तुम्ही फक्त शांत बसायचं. पण स्वानंदी पुन्हा उठते आणि त्याला मदत करायला जाते. या दोघांमधले गोड क्षण पाहायला प्रेक्षकांनाही त्यांची केमिस्ट्री नक्कीच आवडली असेल. तर मित्रांनो, समर आणि स्वानंदीचा हा गोड आणि रोमॅन्टिक सीन संपल्यानंतर मालिकेत एक वेगळं चित्र पाहायला मिळतं. आपल्याला थेट मल्लिका, अंशुमन आणि सुष्मिता यांचा सीन दाखवला जातो. सुष्मिता मल्लिकाजवळ बसून स्वानंदीबद्दल बोलत असते. ती म्हणते, बघितलं नाही, स्वानंदीताई मला कामाला लावत होती, पण शेवटी मी तिच्याकडून सगळी कामं करून घेतली. हे ऐकताच मल्लिका खूप खुश होते. ती लगेच सुष्मिताचं कौतुक करत म्हणते, शाब्बास, अशीच माझी सून हवी. तू अगदी योग्य मार्गावर आहेस. यानंतर मल्लिका सुष्मिताला अगदी भडकवायला सुरुवात करते. ती म्हणते, या घरात स्वतःचं स्थान निर्माण करायचं असेल तर स्वानंदीला कधीच वरचढ होऊ द्यायचं नाही. तिच्या प्रत्येक कामात चूक काढायची. ती कितीही चांगलं काम करो, तिचं कौतुक करायचं नाही. इतकंच नाही, मल्लिका पुढे म्हणते, समजा तिने स्वयंपाक खूप छान केला तरी तू त्यात काही ना काही दोष काढायचास. तिच्या प्रत्येक गोष्टीवर टीका करायची. मात्र सुष्मिता थोडी गोंधळून जाते आणि म्हणते, पण आई, स्वानंदीताई खरंच खूप छान स्वयंपाक करते. मी लहानपणापासून तिच्या हाताचं जेवण खाल्लंय. हे ऐकल्यावर मल्लिका लगेच तिचं बोलणं तोडते आणि म्हणते, तू सत्य बघू नकोस. या घरात टिकायचं असेल तर राजकारण करावंच लागेल. तिचं कौतुक केलंस तर तुझं अस्तित्वच राहणार नाही. मित्रांनो, या सीनमधून स्पष्ट दिसत होतं की मल्लिका पुन्हा एकदा स्वानंदी विरुद्ध नवं कारस्थान रचत आहे. यानंतर पुन्हा किचनचा सीन दाखवला जातो. समर आणि स्वानंदी दोघेही मिळून नाश्ता बनवत असतात. दोघांमध्ये गप्पा, हसत आणि एकमेकांकडे मदत करणं सुरू असतं. शेवटी त्यांचा नाश्ता पूर्ण होतो. दुसरीकडे मल्लिका, अंशुमन आणि सुष्मिता कार्ड्स खेळत असतात. मल्लिका घड्याळाकडे पाहत म्हणते, खूप भूक लागली आहे. कधी 9:30 वाजतील? भूक लागल्यानंतर सुष्मिताही म्हणते, हो ना आई, मलाही भूक लागली आहे. तेवढ्यात सर्वांना डायनिंग टेबलवरती बोलवलं जातं. सगळेजण जेवायला टेबलवर येतात आणि समोर ठेवलेला गरमागरम नाश्ता पाहून आश्चर्यचकित होतात. कारण एवढ्या कमी वेळात इतका सुंदर नाश्ता, तो पण वेळेच्या आधी. व्यवस्थित नाश्ता तयार झाला होता.
हे पाहून आजीच्या चेहऱ्यावरती आनंद दिसून येतो. आजी लगेच म्हणते, माझी स्वानंदी अशीच आहे, एकदम सुगरण, किती छान नाश्ता बनवलाय. मात्र स्वानंदी लगेच सगळं श्रेय स्वतःकडे घेत नाही. ती नम्रपणे म्हणते, आजी, हा नाश्ता मी एकटीने नाही बनवलाय, समर यांनी मला खूप मदत केली. हे ऐकून घरातले काही जण आश्चर्याने समरकडे पाहू लागतात. समरने किचनमध्ये जाऊन स्वानंदीला मदत केली ही गोष्ट मल्लिका आणि अंशुमनला अजिबात आवडत नाही. पण अंशुमन मुद्दाम वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतो. तो नाश्ता खाऊन म्हणतो, मला तर हा नाश्ता अजिबात आवडला नाही. हे ऐकताच आजी लगेच त्याला सुनवते, गाढवाला गुळाची चव काय कळणार. आजीचं हे उत्तर ऐकून घरातले सगळे शांत होतात. मात्र सुष्मिता नाश्ता खात म्हणते, स्वानंदीताई, खरंच नाश्ता खूप छान झालाय. हे ऐकून मल्लिकाच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसून येतो. मित्रांनो, आजच्या भागात हा सीन खूपच महत्त्वाचा होता. कारण एका बाजूला समर आणि स्वानंदीचं नातं दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला मल्लिका अजूनही त्यांच्या नात्यात अडथळे आणण्यासाठी नवीन नवीन डाव आखताना दिसत आहे. तर मित्रांनो, डायनिंग टेबलवरचा हा सीन संपल्यानंतर आपल्याला थेट सरपोतदारांच्या घराचा सीन दाखवला जातो. घरामध्ये मंदा खूपच चिडचिड करत असते, कारण अधिक मासाच्या निमित्ताने दोन्ही जावई घरी येणार असताना आणि त्यांच्या स्वागताची संपूर्ण तयारी तिलाच करायची असते. मंदा वैतागून म्हणते, आज दोन्ही जावई घरी येणार आहेत. मी इतके पदार्थ बनवायला घेतले आहेत, पण मला मदत करायला कोणीच नाही. मी एकटी एवढं सगळं कसं करणार. हे ऐकून सरपोतदार शांतपणे म्हणतात, जर तुला एवढं जमत नसेल तर इतकं करू नकोस, पण सतत कुरकुर करू नकोस. मात्र मंदा अजून चिडते. ती म्हणते, आदिराला तरी समजायला हवं ना की मला मदत करावी. सगळी कामं मीच करायची का. दोघांमध्ये थोडा वाद होतो. त्यानंतर सरपोतदार म्हणतात, बरं आधी जावयांना फोन करून बोलाव. मात्र ते स्पष्ट सांगतात की मी फक्त समरलाच फोन करणार. अंशुमनला मी माझा जावई मानत नाही. हे ऐकून मंदा म्हणते, राहू द्या, तुम्ही काही करू नका, मीच फोन करते. त्यानंतर ती समरला फोन लावते. यावेळी पुन्हा राजवाडे घराचं सीन दाखवला जातो. समरचा फोन वाजतो. स्वानंदी फोन घ्यायला जाते, पण मल्लिका लगेच टोमणा मारते आणि म्हणते, समरच्या फोनवर कॉल आला आहे, मग तू कशाला उचलतेस, तोच उचलेल. समर फोन उचलतो आणि विचारतो, बोला आई, अचानक फोन कसा. मंदा प्रेमाने अधिक मासासाठी घरी येण्याचं आमंत्रण देते. पण समर म्हणतो, माझ्या आधीपासून मीटिंग्स ठरल्या आहेत, यावेळी थोडं येणं कठीण आहे, पुढच्या वेळी नक्की येऊ. हे ऐकून स्वानंदी समरकडून फोन घेते आणि म्हणते, आई, त्यांचं ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचं काम आहे, आम्ही पुढच्या वेळी नक्की येऊ. पण मंदा काही ऐकून घेत नाही आणि फोन ठेवते. यानंतर ती अंशुमनला कॉल करते. अंशुमन मात्र एकही क्षण न दवडता म्हणतो, हो, आम्ही येतो. हे ऐकून मंदा खूप खुश होते. ती मनात समर आणि अंशुमनची तुलना करताना दिसते. दुसरीकडे मल्लिका म्हणते, अरे वा, मी तर रोहन आणि अदिराला बोलवायचं विसरले. यानंतर पुन्हा सरपोतदारांच्या घराचा सीन दाखवला जातो. रोहन आणि अदिरा अधिक मासासाठी जाण्यासाठी पूर्ण तयार झालेले असतात, पण मंदा त्यांना थांबवते. ती म्हणते, रोहन, तू पुढे जा, अदिरा इथेच थांब, मला तिची कामासाठी मदत लागणार आहे. हे ऐकताच सरपोतदार संतापतात. ते म्हणतात, हे काय नवीन, त्यांना आमंत्रण दिलं आहे, त्यांना जाऊ दे. तुला एवढं जमत नसेल तर साधंसं जेवण कर आणि त्यांना अडवू नकोस. दोघांमध्ये पुन्हा थोडा वाद होतो. शेवटी सरपोतदार स्वतः रोहन आणि अदिराला निघून जाण्यासाठी सांगतात. यानंतर पुन्हा समर आणि स्वानंदीचा सीन दाखवला जातो. स्वानंदी समरला म्हणते, तुमची ऑफिसची कामं खूप महत्त्वाची आहेत, तुम्ही ऑफिसला जा, आपण पुढच्या वेळी जाऊ. पण समर हसत म्हणतो, नाही, आपण संध्याकाळी नक्की जाऊ. काम पुन्हा करता येतील, पण कुटुंबासाठी वेळ देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हे ऐकून स्वानंदी खूप आनंदी होते. ती समरकडे पाहत राहते, कारण आत्तापर्यंत फक्त कामाला प्राधान्य देणारा समर आता आपल्या नात्याला आणि कुटुंबालाही तितकंच महत्त्व देऊ लागला आहे. मित्रांनो, आजच्या भागात समरच्या स्वभावात झालेला हा बदल खरोखरच खूप सुंदर दाखवण्यात आला. आता शेवटी पुढच्या भागाची झलक दाखवण्यात आली. समरचे मित्र आनंद आणि निकिता त्याला चिडवत म्हणतात,
समर, तू पूर्णपणे प्रेमात पडलायस, तुझी विकेट पडली. आता उशीर करू नकोस, लवकर स्वानंदीला प्रपोज कर. आणि त्यानंतर एक सुंदर रोमॅन्टिक झलक दाखवण्यात येते. संपूर्ण रूम फुगे, मेणबत्त्या आणि सुंदर सजावटीने सजवलेली असते. स्वानंदी रूममध्ये प्रवेश करते आणि समोर समर तिची वाट पाहत उभा असतो. ही झलक पाहून स्पष्ट होतं की पुढील भागात समर स्वानंदीला प्रेमाची कबुली देणार आहे. विशेष म्हणजे उद्याचा भाग 1 तासाचा एपिसोड असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना भरपूर रोमॅन्स, भावना आणि नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? समरचं हे प्रपोजल स्वानंदी स्वीकारेल का? ती आनंदी तर आहेच, आणि मल्लिका पुन्हा या आनंदाला काही अडथळे आणेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रोजच्या मराठी मालिकेच्या सविस्तर अपडेटसाठी आपलं चॅनल मराठी मनोरंजन कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट खरंच खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद.